नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 10 मे 2026 आणि आजच्या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमधील प्रश्न आहेत ते आपल्याला पुढे होणाऱ्या पोलीस भरतीच्या, तलाठी भरतीच्या, वनरक्षक भरतीच्या, त्यासोबतच दारूबंदी आणि इतर सर्व सरळ सेवा भरतीच्या परीक्षांसाठी उपयुक्त राहणार आहेत। त्यामुळे जर तुम्ही यापैकी कोणत्याही परीक्षेसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। या ठिकाणी सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। ठीक आहे, आजचा पहिला प्रश्न आहे, भारताचे पुढील चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे सीडीएस म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे। या ठिकाणी पाहायचं मित्रांनो, आतापर्यंत भारताला 2 सीडीएस म्हणजेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ मिळाले। कोण कोण? पहिले बिपिन रावत, दुसरे अनिल चौहान आणि मित्रांनो आता नव्याने तिसरे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बनणार आहेत लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी। म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय बी। लक्षात ठेवायचं आहे, भारताचे पुढचे आणि तिसरे सीडीएस कोण बनतील? लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी। दुसरा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 2, लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी हे सीडीएस पदाचा पदभार कोणाकडून स्वीकारतील? या ठिकाणी पहा, पहिले होते जनरल बिपिन रावत, दुसरे जनरल अनिल चौहान आणि मित्रांनो तिसरे असणार आहेत NS सुब्रमणी। म्हणजेच NS सुब्रमणी आहेत ते जनरल अनिल चौहान यांच्याकडून सीडीएस पदाचा पदभार स्वीकारतील। म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 3, लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी हे सीडीएस व्यतिरिक्त भारत सरकारच्या कोणत्या विभागात सचिव म्हणून काम करतील? या ठिकाणी पाहायचं आहे, लेफ्टनंट जनरल NS सुब्रमणी हे सीडीएस म्हणून काम करतीलच, त्यासोबत ते संरक्षण व्यवहार विभागामध्ये देखील सचिव म्हणून काम करणार आहेत। म्हणजे या ठिकाणी पर्याय सी आपलं उत्तर आहे। चौथा प्रश्न, भारतात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे पद कोणत्या वर्षी निर्माण केलं गेलं? या ठिकाणी पाहायचं आहे, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे सीडीएस हे पद आहे ते 2019 साली निर्माण केलं गेलं होतं आणि पहिले सीडीएस बनले होते जनरल बिपिन रावत। ठीक आहे, पर्याय सी आपलं उत्तर असणार आहे। पुढे पाहायचं, प्रश्न क्रमांक 5, सीडीएस पदाची निर्मिती कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार करण्यात आली होती? या ठिकाणी पाहायचं आहे, कारगिल पुनरावलोकन समिती आणि संरक्षण सुधारणांवरील मंत्री गटाच्या शिफारशीवरून सीडीएस म्हणजेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ या पदाची निर्मिती करण्यात आलेली होती। म्हणजे पर्याय सी आपलं उत्तर आहे। बऱ्यापैकी उत्तर सी झालेले आहेत आपल्याकडून। पुढे पाहायचा प्रश्न क्रमांक 6 आहे, लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांनी यापूर्वी राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात कोणत्या पदावर काम पाहिले आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, NS राजा सुब्रमणी हे आधी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेमध्ये सचिवालयामध्ये लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत देखील होते। म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे। त्यासोबतच मित्रांनो आता ते या ठिकाणी संरक्षण व्यवहार विभागामध्ये सचिव म्हणून अतिरिक्त काम पाहणार आहेत। पुढे पाहायचं, प्रश्न क्रमांक 7, लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी हे कोणत्या कालावधीत भारतीय लष्कराचे उपप्रमुख होते? या ठिकाणी पाहायचंय, ते 1 जुलै 2024 ते 31 जुलै 2025 या कालावधीमध्ये लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी हे भारतीय लष्कराचे उपप्रमुख होते। काय होते? उपप्रमुख। म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे, 1 जुलै 2024 ते 31 जुलै 2025 पर्याय सी। प्रश्न क्रमांक 8, मार्च 2023 ते जून 2024 या काळात लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी हे कोणत्या कमांडचे प्रमुख होते? तर मित्रांनो यांनी मध्यवर्ती म्हणजे सेंट्रल कमांडचे प्रमुख किंवा कमांडंट म्हणून काम केलेलं आहे। म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय डी, सेंट्रल कमांड किंवा मध्यवर्ती कमांडचे ते प्रमुख होते। कोण? सध्या जे होणार आहेत भारताचे सीडीएस ते NS राजा सुब्रमणी। पुढे प्रश्न क्रमांक 9, भारताचे पुढील नौदल प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, आता कोण आहेत नौदल प्रमुख? ऍडमिरल दिनेश के त्रिपाठी आहेत। परंतु मित्रांनो यांच्यानंतर आता नव्यानं व्हाईस ऍडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची पुढचे नौदल प्रमुख म्हणून नियुक्ती होणार आहे। म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, या ठिकाणी पर्याय सी, व्हाईस ऍडमिरल
कृष्ण स्वामीनाथन हे बनतील भारताचे पुढचे नौदल प्रमुख. पुढे प्रश्न क्रमांक 10. व्हाईस ऍडमिरल कृष्ण स्वामीनाथन हे नौदल प्रमुख म्हणून कोणाची जागा घेतील? तर मित्रांनो हे दिनेश के त्रिपाठी यांची जागा घेतील. सध्या कोण आहेत? दिनेश के त्रिपाठी आहेत. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. त्यासोबतच हवाई दलाचे प्रमुख कोण आहेत याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. सध्या भारताच्या हवाई दलाचे प्रमुख कोण आहेत? प्रश्न क्रमांक 11. व्हाईस ऍडमिरल कृष्ण स्वामीनाथन हे नौदल प्रमुख पदाचा कार्यभार कधी स्वीकारणार आहेत? तर या ठिकाणी पाहायचं आहे व्हाईस ऍडमिरल कृष्ण स्वामीनाथन हे नौदल प्रमुख म्हणून 31 मे 2026 पासून पदभार स्वीकारतील. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी आहे पर्याय बी. कधीपासून? 31 मे 2026 पासून. कारण 30 मे 2026 ला दिनेश के त्रिपाठी यांचा कार्यकाल समाप्त होतोय. पुढे पहा प्रश्न क्रमांक 12. व्हाईस ऍडमिरल कृष्ण स्वामीनाथन भारतीय नौदलात अधिकारी म्हणून कधी रुजू झाले होते? या ठिकाणी पहा हे सर्वात पहिल्यांदा 1987 साली भारतीय नौदलात सामील झाले होते. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? 1987 वाला पर्याय बी. 1 जुलै 1987 या वर्षी ते भारतीय नौदलामध्ये अधिकारी म्हणून आले. आणि मित्रांनो इतक्या वर्षानंतर त्यांची नियुक्ती भारतीय नौदलाचे प्रमुख म्हणून होत आहे. पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 13. व्हाईस ऍडमिरल कृष्ण स्वामीनाथन हे नौदलाच्या कोणत्या शाखांमध्ये तज्ञ मानले जातात? तर या ठिकाणी पाहायचं आहे हे कृष्ण स्वामीनाथन हे नौदलाच्या दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध म्हणजेच कम्युनिकेशन आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर याच्यामध्ये ते तज्ञ मानले जातात. ठीक आहे, पर्याय सी आपलं उत्तर आहे. या प्रकारचे अनेक प्रश्न येऊ शकतात. प्रश्नांना हलक्यात घेऊ नका. अशा प्रकारचे बरेच प्रश्न आतापर्यंत आलेले आहेत. पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 14. नौदल प्रमुख होण्यापूर्वी कृष्ण स्वामीनाथन यांनी मुंबईत कोणत्या कमांडचे प्रमुख म्हणून काम पाहिले आहे? या ठिकाणी पाहायचं आहे नौदल प्रमुख म्हणून रुजू होण्या अगोदर ते पश्चिम नौदल कमांड मध्ये कमांडंट पदावर होते. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 15. व्हाईस ऍडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांचा नौदल प्रमुख म्हणून कार्यकाळ कधीपर्यंत सुरू राहील? आता या ठिकाणी पहा यांचा कार्यकाल आहे तो 31 मे 2026 पासून 31 डिसेंबर 2028 या कालावधीपर्यंत असणार आहे. कधीपर्यंत? 31 डिसेंबर 2028. कधीपासून? 31 मे 2026 पासून. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय बी आहे. प्रश्न क्रमांक 16. पश्चिम बंगालचे 9वे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली? या ठिकाणी पाहायचंय शुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे 9वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे. म्हणजे पर्याय सी आपलं उत्तर आहे. या ठिकाणी शुवेंदू म्हणतील, शुभेंदू म्हणतील तरी हेच नाव आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 17. पश्चिम बंगालचे पहिले भाजप मुख्यमंत्री कोण बनले? तर मित्रांनो या ठिकाणी पहा पश्चिम बंगालला आतापर्यंत पहिल्यांदाच भाजपा जनता पार्टी निवडून आलेली आहे आणि त्या ठिकाणी त्यांचा मुख्यमंत्री बनत आहे. आणि मित्रांनो त्यांचं नाव काय? शुवेंदू अधिकारी. या ठिकाणी पर्याय बी किंवा पर्याय ए योग्य मानूया आपण. या ठिकाणी दोन्ही पर्याय एकच दिलेले आहेत. पुढे पहा प्रश्न क्रमांक 18. शुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत कोणत्या 2 मतदारसंघातून विजय मिळवला? या ठिकाणी पहा मित्रांनो ते नंदीग्राम आणि भवानीपूर या दोन्ही मतदारसंघातून उभा राहिले होते आणि दोन्ही ठिकाणी त्यांनी विजय मिळवलेला आहे. मित्रांनो भवानीपूर या ठिकाणी त्यांनी ममता बॅनर्जी यांचा पराभव केलेला आहे. ठीक आहे, म्हणजे पर्याय सी आपलं उत्तर आहे. पुढे प्रश्न क्रमांक 19. शुवेंदू अधिकारी यांनी निवडणुकीत कोणत्या प्रमुख नेत्याचा पराभव केला आहे? या ठिकाणी पहा त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भवानीपूर मतदारसंघामध्ये पराभव केलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी. प्रश्न क्रमांक 20. शुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदाची शपथ कधी घेतली? तर मित्रांनो कालच घेतलेली आहे. तारीख होती 9 मे 2026. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 21. केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये SASCI म्हणजे स्पेशल असिस्टंट टू स्टेट्स फॉर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट योजनेसाठी किती कोटींची तरतूद करण्यात आली आहे? या ठिकाणी पाहायचंय SASCI अंतर्गत केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये राज्यांसाठी
2 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. किती? 2 लाख कोटी रुपये, म्हणजे पर्याय सी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 पहा. SASCI योजनेअंतर्गत राज्य व केंद्रशासित प्रदेशांना किती वर्षांसाठी व्याजमुक्त कर्ज दिले जाते? या ठिकाणी पाहायचं आहे, SASCI अंतर्गत राज्यांना किंवा केंद्रशासित प्रदेशांना 50 वर्षांसाठी व्याजमुक्त कर्ज दिलं जातं, म्हणजे या ठिकाणी पर्याय डी हे आपलं उत्तर असणार आहे. पुढे पाहायचं, प्रश्न क्रमांक 23. SASCI योजनेअंतर्गत दिले जाणारे कर्ज राज्यांच्या नियमित कर्ज मर्यादेमध्ये मोजले जाते का? या ठिकाणी ते नियमित कर्ज मर्यादेमध्ये मोजले जात नाही. ते अतिरिक्त कर्ज म्हणून दिलं जातं, ज्याच्यावर कोणताही व्याज लागू होत नाही. ठीक आहे, म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर असणार आहे. यावर कोणतेही हे नियमित कर्ज मर्यादेमध्ये मोजलं जात नाही, म्हणजेच ते अतिरिक्त स्वरूपामध्ये दिलं जातं. पुढे प्रश्न क्रमांक 24. SASCI योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर राज्यांचा भांडवली खर्च आणि पायाभूत सुविधा विकासाला गती देणे. या ठिकाणी काय आहे याचा उद्देश? भांडवली खर्च व पायाभूत सुविधांना विकास देणे किंवा गती देणे, म्हणजे पर्याय सी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25. SASCI योजनेच्या 2 लाख कोटी निधीपैकी बफर फंड म्हणून किती रक्कम राखीव ठेवण्यात आलेली आहे? या ठिकाणी पहा, 2 लाख कोटी रुपयांपैकी 25,000 कोटी रुपये बफर फंड म्हणून राखीव ठेवण्यात आलेली आहे, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर आहे पर्याय बी, 25,000 कोटी बफर फंड असणार आहे. कितीपैकी? 2 लाख कोटींपैकी. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 26. भारताची पहिली स्पेस टेक युनिकॉर्न कंपनी कोणती बनली आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, स्काय रूट एरोस्पेस ही भारतातील पहिली स्पेस टेक युनिकॉर्न कंपनी बनलेली आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी. प्रश्न क्रमांक 27. जननी प्लॅटफॉर्म कोणत्या मंत्रालयाने लॉन्च केलेला आहे? या ठिकाणी पहा, जननी प्लॅटफॉर्म आहे तो भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं लॉन्च केलेला आहे, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय सी आहे. आणि प्रश्न क्रमांक 28. 22व्या राष्ट्रकुल टेबल टेनिस चॅम्पियनशिपचे आयोजन कोठे केले जाईल? या ठिकाणी पहा, 22व्या राष्ट्रकुल म्हणजे कॉमनवेल्थ टेबल टेनिस चॅम्पियनचे आयोजन आहे ते भारतातील नवी दिल्ली या ठिकाणी केले जाणार आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. ठीक आहे, नवी दिल्ली या ठिकाणी केलं जाईल. प्रश्न क्रमांक 29. दक्षिण किनारपट्टी रेल्वे म्हणजे साऊदर्न कोस्ट रेल्वे हा भारताचा कितवा रेल्वे विभाग बनलेला आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, भारतामध्ये सध्या 18 रेल्वे विभाग आहेत. आणि मित्रांनो, या ठिकाणी 18वा कोणता बनलेला आहे? तर दक्षिण किनारपट्टी रेल्वे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. आणि जर विचार केला तर आपल्याला 19वा देखील आहे, पण त्याला आपण काय म्हणतोय? मेट्रो म्हणतोय. ठीक आहे, पुढे पहा, प्रश्न क्रमांक 30. इलेक्ट्रिक वाहन बॅटरी रिसायकलिंग उपक्रम कोणी संयुक्तपणे सुरू केलेला आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, भारत सरकार आणि युरोपियन युनियन म्हणजे EU यांनी संयुक्तपणे इलेक्ट्रिक वाहन म्हणजे इलेक्ट्रॉनिक व्हेकल बॅटरी रिसायकलिंग उपक्रम सुरू केलेला आहे. कोणी कोणी? भारत आणि युरोपियन युनियन, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तर आणि स्पष्टीकरण समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि याच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.